नमस्कार ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्याच्या पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नसतो. 100% ही व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. एनर्जी एक्सचेंज का करतात? कारण तुमचे तरंग इथे पोहोचतात, तुमची हजेरी लागते चॅनलवरती, त्यामुळे तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. तुमच्या येणारे भविष्याचे संकेत, तुम्हाला दैवी शक्तीचा संकेत, तुमच्या जीवनाशी निगडीत गोष्टींचा उलगडा, रहस्य इथे तयार होतात, इथे तुम्हाला दिसतात. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, जेव्हा मी कार्ड शफल करत असताना तुमचं पूर्ण लक्ष माझ्या हातांवर आणि या कार्ड्सवर लक्ष आपलं केंद्रित करा आणि मनातल्या मनात निसर्गाला सांगा, ब्रह्मांडाला सांगा की माझ्यासाठी असा काय संदेश आलेला आहे, तो तुम्ही मला देणार आहात, माझ्या भल्यासाठी देणार आहात, तो मला सांगण्यात यावा. वृषभ राशी, सप्टेंबरची तुमची ओव्हरऑल एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा काय असणार आहे ते आपण पहिले बघूया. मोहाचा अंत आणि भावनिक मुक्ती. या महिन्याची मुख्य ऊर्जा तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या क्लिन्झिंग शुद्धीकरण प्रक्रियेची आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या मानसिक दडपणाखाली किंवा चक्रव्यूहात अडकल्यासारखे अनुभवत असाल, त्यातून बाहेर पडण्याची ही वेळ आलेली आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी किंवा काही माणसे तुम्हाला पुढे जात देऊन म्हणजे जी परिस्थिती होती तुम्हाला पुढे जाऊ देत नव्हती. बोलताना सुद्धा अडथळा येतोय, म्हणजे तुमची काहीतरी जुनी परिस्थिती किंवा काहीतरी माणसे, तुम्ही ती सिच्युएशन तुमची अडकलेली होती खूप महिन्यांपासून, ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. म्हणून तुमची रीडिंग करताना माझी पण जीभ अडकते इथे बोलताना. तुमच्यावर एक प्रकारचा अदृश्य दबाव किंवा स्वतःचे जुने विचार हावी होऊ शकतात. परंतु सप्टेंबर महिना तुम्हाला एक विलक्षण आत्मिक ताकद देणार आहे. तुम्ही स्वतःहून अशा गोष्टींना, नातेसंबंधांना किंवा आठवणींना पूर्णविराम द्याल, बाय बाय कराल, ज्या आता तुमच्या प्रगतीसाठी योग्य नाहीत. तुम्ही तुमचा भावनिक आशा गुंडाळून एका शांत आणि प्रगतिशील मार्गाकडे प्रवास सुरू कराल. पण हा बदल सुरुवातीला क्लेशदायक वाटू शकतो, पण या तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म असणार. आता आपण पाहूया करिअर, जॉब, बिझनेस काय सांगतंय हा महिना. तर स्थिर साम्राज्य आणि हुशार नेतृत्व. तुमच्या मेहनतीचे सोने होणार. नशिबाच्या पानांवर या महिन्यात तुमच्या कष्टाचे फळ स्पष्ट लिहिले आहे. तुम्ही भूतकाळात नोकरी किंवा व्यवसायात जे पेरले होते ते कापण्याची ही वेळ आलेली आहे. प्रगतीचे आणि कामाचे चीज झाल्याचे समाधान तुम्हाला मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य आणि अधिकार प्राप्त होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा एका अत्यंत परिपक्व, शिस्तबद्ध आणि हुशार व्यक्तीसारखी बनेल. जर तुमचे काही कायदेशीर अडथळे किंवा व्यवस्थापकीय मॅनेजमेंट वाद सुरू असतील तर एका अनुभवी पुरुषाच्या किंवा मार्गदर्शकाच्या मदतीने ते पूर्णपणे मिटतील. तुम्हाला नवीन अधिकार किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. शत्रूंवर मात. तुमचे स्पर्धक किंवा विरोधक या महिन्यात तुमच्या मजबूत रणनीतीसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरतील. तुमचा मनी आणि फायनान्स काय सांगतं या महिन्यात. तुमची आर्थिक स्थिती, पैसा, दीर्घकालीन संपत्ती आणि आर्थिक सुरक्षा. स्थिरतेचा काळ दिसतोय. आर्थिक दृष्टीने हा महिना तुमच्या नशिबात प्रचंड स्थिरता आणि सुरक्षा घेऊन येत आहे. कुठून तरी अचानक मोठा धनलाभ होणे, वडिलोपार्जित संपत्तीबद्दल काहीतरी प्रश्न सुटणे किंवा जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा तुम्ही विचार पण केला नसेल असं रिटर्न्स म्हणजे परतावा मिळणे, असे योग आहे तिथे. स्मार्ट गुंतवणूक. तुम्ही पैशांचा गैरवापर थांबवून जे दीर्घकालीन योजनांमध्ये स्थिरतेचा काळ. आर्थिक दृष्टीने हा महिना तुमच्या नशिबात प्रचंड स्थिरता आणि सुरक्षा घेऊन येते.
आता तुमचं लव आणि रिलेशनशिप, नातेसंबंध, प्रेम संबंध, तर काय दिसतंय तर कौटुंबिक आनंद आणि कर्माचे बंध तोडणे. आता जे सिंगल्स आहेत म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये नाही त्या लोकांसाठी, जर तुम्ही जोडीदाराचे शोधत असाल तर तुमच्या आयुष्यात अत्यंत स्थिर, जमिनीशी जोडलेली व्यक्ती, ग्राउंडेड व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती येऊ शकते. हे नाते केवळ आकर्षणाचे नसेल तर त्यात लग्न किंवा दीर्घकालीन कटिबद्धतेचे, कमिटमेंटचे संकेत असतील. आता आपण पाहूया जे रिलेशनशिपमध्ये मॅरिड आहेत म्हणजे नातेसंबंधांमध्ये आहेत, लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी हा महिना कौटुंबिक जीवनात, हा महिना आनंदाचा बंपर धमाका ठरणार आहे. घरात एखादा सण, उत्सव किंवा गेट टुगेदर साजरे होण्याची दाट शक्यता आहे. जुने वाद मिटवून तुमचे कौटुंबिक, तुम्ही आणि तुमचे जोडीदार एकत्र येऊन सेलिब्रेशन करणार, पूजापाठ होईल घरी. मात्र नातेसंबंधांमधील अति अपेक्षा किंवा एकमेकांवर ताबा ठेवण्याची वृत्ती, पॉझेसिव्हनेस तुम्हाला सोडून द्यावी लागेल पहिली गोष्ट. आता आपण पाहूया या महिन्यात इम्पॉर्टंट इव्हेंट म्हणजे मुख्य घटना काय घडणार आहे, कुठली संधी येणार आहे. तर स्वतःहून घेतलेलं एक्झिट, या महिन्यात सर्वात मोठी, महत्वाची आणि टर्निंग पॉइंट ठरणारी घटना म्हणजे काही गोष्टींना तुम्ही स्वच्छेने मागे सोडणार. बऱ्याच दिवसापासून ज्या कोंडलेल्या परिस्थितीत तुम्ही जगत होता तिथून तुम्ही स्वतःहून बाहेर पडण्याचा निर्णय घ्याल. एखादी जुनी नोकरी असो, ती एखादे ताणलेले नाते असू शकते किंवा तुमची स्वतःचीच एखादी वाईट सवय असू शकते. आज स्वतःहून घेतलेला नकार तुमच्या भविष्यात प्रचंड यशाचे मोठे दरवाजे उघडणार आहे. तुमच्यासाठी गायडन्स आणि ॲडवाईस, महत्त्वाचा सल्ला काय आहे तर तुमच्या डोळ्यावरची बांधलेली ती पट्टी अगोदर काढा. काल्पनिक बंधने तोडा. मला इथं असे संकेत येत आहे की तुम्ही स्वतःला असे समजून बसला आहात की तुमचे हात बांधलेले आहेत पण तुम्ही काहीच करू शकत नाही. पण नीट जर पाहिले तर तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणी दुसऱ्याने नाही तर तुम्ही स्वतःच्या भीतीने तुम्हाला बांधून घेतले. तुम्ही डोळ्यावरची ही अतिविश्वासाची पट्टी काढा, अविश्वासाची, आणि पाऊल टाका पुढे. मोहापासून लांब राहा. झटपट पैसे मिळवणे किंवा कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करणे महिन्यात तुम्हाला महागात पडू शकते. या तुमच्या विवेकाचा वापर करा. भूतकाळ मागे सोडा. जे संपले आहे त्यावर शोक करण्यापेक्षा समोर जी नवीन आणि सुंदर वाट पाहत आहे ना, तिचा स्वीकार करा. आता आपण बघूया या महिन्यात तुमचं आरोग्य काय सांगतं. आरोग्य स्थिती, स्वतःला कोंडल्यासारखे वाटणे आणि मानसिक दडपण. या महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठा संकेत हा मानसिक दडपणाचा आहे. तुम्ही स्वतःला एखाद्या विचारात किंवा नकारात्मक परिस्थितीत इतके बांधून घेतले आहे की त्याचा थेट परिणाम तुमच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर होऊ शकतो. शरीरात विचित्र अस्वस्थ जाणवणे, छातीत धडधड होणे, दडपण येणे किंवा डोके जड होणे असे त्रास तुम्हाला जाणवू शकतात. हा त्रास तुम्हाला शारीरिक नसून तर पूर्णपणे मानसिक तणावामुळे असेल. व्यसन आणि अयोग्य सवयींपासून धोका आहे तुम्हाला. मोहाची आणि बंधनाची ऊर्जा तर खूपच जास्त आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी जर तुम्ही जास्त चहा, कॉफी, धूम्रपान किंवा इतर कोणत्याही चुकीच्या सवयींचा, अनहेल्दी कॉपी मेकॅनिझम्स आधार घेत असाल तर या महिन्यात ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे पोटाचे गंभीर विकार, यकृत, लिव्हर किंवा पचन संस्थेशी संबंधित जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा तुम्ही काही मानसिक बंधने तोडून बाहेर पडाल तेव्हा तुमच्या आरोग्यात अचानक जणू जादू झाल्यासारखी कमालीची सुधारणा दिसेल. जुन्या दुखण्यांमधून किंवा आजारांमधून मुक्त होण्याचे स्ट्रॉंग संकेत आहेत. आता आरोग्यविषयक सल्ला आणि उपाय काय आहे तुमच्यासाठी. तर परिस्थिती तितकी वाईट नाही जितकी तुम्ही ती मनात कल्पिली आहे. भीती बाजूला सारून रोज रात्री पुरेशी आणि शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा.
झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार आणि संगीत ऐका. डिटॉक्स, बॉडी आणि माइंड डिटॉक्स करा. या महिन्यात तुमच्या शरीराला शुद्धीकरणाची अत्यंत गरज आहे. तळलेले, तिखट आणि बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळा. शरीरातील विषारी द्रव्ये टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त पाणी, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी पिण्यावर भर द्या. शारीरिक हालचाली वाढवा. तुमचे शरीर एकाच ठिकाणी साचल्यासारखे स्टॅग्नंट वाटू देऊ नका. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हलकं व्यायाम करा. चालणे किंवा योगासने केल्यास तुम्हाला शरीरात ऊर्जेचा प्रवाह सुधारेल. डाव्या बाजूच्या कार्ड्समध्ये जमिनीत पुरलेली किंवा साचलेली सोन्याची नाणी आणि एका झाडावर वाढलेली प्रचंड संपत्ती मला इथे कार्ड्समध्ये दिसते. याचा अर्थ 100% असाच आहे की या महिन्यात तुम्हाला अचानक किंवा अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. हा पैसा कदाचित तुमच्या पूर्वजांच्या संपत्तीतून येऊ शकतो, एखाद्या जुन्या विम्याचा, इन्शुरन्स पैशातून किंवा तुम्ही विसरून गेलेले पैसे जुन्या गुंतवणुकीतून अचानक तुमच्या हातात येईल. आर्थिक बाबतीत नशीब तुम्हाला एखादी मोठी गुप्त लॉटरी किंवा जॅकपॉट लागण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या कार्डमध्ये तर मध्यभागी 3 स्त्रिया हातात कप घेताना सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. हे केवळ सामान्य पार्टीचे चिन्ह नाही, तर तुमच्या भूतकाळातील अशी व्यक्ती, जुना मित्र, मैत्रीण किंवा जुने प्रेम जिच्याशी तुमचा संपर्क तुटला होता, ती या महिन्यात अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करेल. या भेटीमुळे तुमच्या जुन्या सुवर्ण आठवणी ताज्या होतील. तुम्हाला प्रचंड भावनिक आनंद मिळेल. मध्यभागी असलेल्या एका कार्ड्समध्ये एक काळी आकृती 2 व्यक्तींना साखर दांड्याने बांधून उभी असलेली मला इथे दिसते. नीट जर पाहिले तर साखळ्या खूप सैल आहेत, म्हणजे ते व्यक्ती मनात आले तर स्वतःहून पण मुक्त होऊ शकतात. हे दर्शवते की तुम्ही एखाद्या व्यक्तीचे किंवा सवयीचे इतके आहारी गेला आहात की तिथून तुम्हाला बाहेर पडणे अशक्य वाटत आहे. हा एक मानसिक रोग आहे, भ्रम आहे. या महिन्यात तुम्हाला समजेल की तुम्ही ज्या मोहाच्या किंवा नात्याच्या जाळ्यात अडकला आहात, त्याच्या साखळ्या तोडण्याची ताकद तुमच्या स्वतःच्याच हातात आहेत. उजव्या बाजूला एका राजा सिंहासनावर अत्यंत रुबाब मला दिसतो इथे बसलेला, ज्याच्या हातात अधिकार आहेत. याचा अर्थ असा की सप्टेंबर महिन्यात तुमच्या आयुष्यात एक अत्यंत प्रभावशाली, श्रीमंत आणि समजूतदार व्यक्तीचे आगमन होईल. ही व्यक्ती वयाने मोठी असू शकते. नोकरी, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात जेव्हा तुम्ही मोठ्या संकटात असाल, तेव्हा ही व्यक्ती तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवेल, मदतही करेल. या महिन्यात काही दिवसांसाठी पाण्याजवळच्या ठिकाणी किंवा समुद्राच्या किनारी प्रवास तुमचा होऊ शकतो. काही जातकांसाठी तर राहते घर बदलणे किंवा नवीन ऑफिस भाड्याने घेणे किंवा दुसऱ्या शहरात शिफ्ट होण्याचे अत्यंत मजबूत योग मला कार्ड्समध्ये दिसत आहेत. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.